MSCIT या कोर्समध्ये तुमचं स्वागत आहे. MSCIT करण्याचा तुमचा निर्णय अतिशय योग्य आहे आणि त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्हाला उत्सुकता असेल ना की यामध्ये तुम्ही काय काय आणि कसं कसं शिकणार आहात ते. तर यात तुम्ही विंडोज, MS वर्ड, MS एक्सेल, MS पॉवरपॉइंट, MS आउटलुक ही सर्व टूल्स तर शिकालच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचबरोबर तुम्हाला दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारे विविध ॲप्स, वेगवेगळे वेबसाईट्स, गव्हर्नमेंट सर्व्हिसेस या सगळ्याचा प्रभावी वापर कसा करायचा हे सुद्धा तुम्ही शिकाल. या सगळ्या गोष्टी शिकून तुम्ही त्याचा स्मार्ट वापर करालच. त्याचबरोबर तुमचा कम्प्युटरचा वापर हा पर्यावरणस्नेही व एर्गोनॉमिक अर्थात तुमच्या तब्येतीला जपणारा असावा यासाठी काय करायचं हे सुद्धा तुम्हाला या कोर्समध्ये कळेल बरं का. मग चला बघूया, आपण MSCIT कोर्समध्ये लॉग इन करू आणि जाणून घेऊ की इरामधून ई-लर्निंग कसं करायचं. आपल्यासमोर जी विंडो ओपन आहे त्यामध्ये तुमचा युजरनेम आणि पासवर्ड एंटर करा. हां, जर तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर फॉरगॉट पासवर्डवर जाऊन तुमचा पासवर्ड तुम्ही परत मिळवू शकता बरं का. ई-लर्निंग सुरू करण्याआधी काही गोष्टींची खात्री मात्र करा, जसं की आपले हेडफोन किंवा स्पीकर नीट सुरू आहेत ना, वेब कॅमेरा सुरळीत चालतो ना आणि आपल्या कम्प्युटरचे पार्ट्स म्हणजे कीबोर्ड, माऊस हे व्यवस्थित ऑपरेट होत आहेत याची खात्री करा. आता तुम्ही बघू शकता की स्क्रीनच्या डाव्या बाजूला टेबल ऑफ कंटेंट म्हणजेच सर्व सेशन्सची मांडणी केलेली आहे. MSCITचा वापर दैनंदिन जीवनात अतिशय प्रभावीपणे करता यावा यासाठी या पूर्ण कोर्सची विभागणी आपण 50 सेशन्समध्ये केलेली आहे. प्रत्येक सेशन हे 2 तासांचं आहे आणि रोज साधारणपणे तुम्ही एक सेशन पूर्ण केलं तर 50 दिवसांमध्ये MSCIT पूर्ण करता येईल. चला आता आपण सेशन 1 वरती क्लिक करून बघूया. तुम्हाला दिसतच असेल की प्रत्येक सेशनचे 2 विभाग केलेले आहेत, थिअरी आणि लॅब. आता आपण थिअरी कंटेंटवर क्लिक करूया. तुम्हाला दिसेल की शिकण्यासाठीचं कंटेंट अतिशय आकर्षक पद्धतीचे व्हिडिओज, ॲनिमेशन्स यांच्या स्वरूपात दिलेले आहे. हे सगळे व्हिडिओज तुम्ही पॉज, प्ले, म्यूट किंवा अनम्यूट, फुल स्क्रीन असे तुमच्या सोयीप्रमाणे करू शकता. जसजसे व्हिडिओ पूर्ण होत जातील तसे तसे आपण पुढील व्हिडिओज पाहू शकता. तसेच आधी पाहिलेले व्हिडिओजसुद्धा तुम्हाला परत पाहण्याची सोय आहे बरं का. तुमच्या सोयीसाठी इथे एक अजून सुविधा आहे, ती म्हणजे जर आपला माऊस कर्सर 30 सेकंदांपेक्षा जास्त काळ स्थिर राहिला तर हे व्हिडिओज आपोआपच फुलस्क्रीन दिसू लागतात. तुम्हाला वेगळे सांगायला नकोच की जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट, एखादं स्किल, शॉर्टकट की महत्त्वाची वाटेल तेव्हा ती तुम्ही तुमच्या नोटपॅड किंवा डायरीमध्ये जरूर लिहून ठेवा. आपण ज्या वेगवेगळ्या गोष्टी, स्किल्स थिअरीमध्ये शिकलो त्या करून बघायची वेळ म्हणजे या सेशनची लॅब. लॅबमध्ये तुमच्यासमोर वेगवेगळे नोट्स दिसत असतील, जसे की टायपिंग टेस्ट, ज्यात तुम्ही तुमची टायपिंगची कौशल्य तपासून बघू शकता, प्रयत्नपूर्वक सुधारू शकता. तसेच पुढील नोट्स जसं की नॉलेज चेक, सेल्फ पाथ लर्निंग यात तुम्ही शिकलेल्या कौशल्यांवर आधारित प्रश्न व उजळणी, तर DIY सिम्युलेशनमध्ये त्याचा सराव आणि पुस्तकावर आधारित प्रश्न हे सेशन कंप्लीशन टेस्टमध्ये तुम्ही सोडवू शकता. तर चला सर्वप्रथम आपण टायपिंग टेस्ट देऊन बघूया. टायपिंग टेस्टमध्ये आपल्यासमोर दिलेले लेटर्स आपल्याला टाईप करायचे आणि आपण बघू शकता की आपण जसं टाईप करतोय तसं स्क्रीनवर दिसू लागलंय. या विंडोमध्ये आपण आपला वर्ड काउंट, वर्ड्स पर मिनिट तसेच झालेल्या एरर्स अर्थात चुका बघू शकतो. आता आपण जाऊया नॉलेज चेकमध्ये. प्रत्येक सेशनमध्ये जे तुम्ही शिकाल ते तुम्हाला किती छान जमतंय हे तुम्हाला तपासता यावं यासाठी तुमच्यासमोर काही चॅलेंजेस येतील. आता आपण बघूया सेल्फ पाथ लर्निंग. ती सोडवत असताना समजा तुम्ही कुठे चुकलात तर तुम्हाला हिंट दिली जाईल. प्रत्येक चॅलेंज सोडवत असताना ते अतिशय विचारपूर्वक सोडवा. यासाठी कुठेही वेळेची मर्यादा नाही हे लक्षात घ्या हं. आणि हे सगळे प्रश्न आपण आधीच शिकलेल्या
आपण पाहिलेल्या कंटेंटवरतीच आधारित असतात. प्रत्येक सेशनमध्ये जे शिकत आहोत त्याचा किती सराव झाला आहे हे तुम्हाला तपासता यावं यासाठी आपण DIY व प्रोसेस फोलिओ सिम्युलेशन सोडवूया. तर चला DIY मध्ये एक प्रॅक्टिकल प्रश्न आपण सोडवून बघूया बरं. तसंच पुढील सरावाचा एक प्रोसेस फोलिओ बनवूया. म्हणजेच जे स्किल्स वापरून तुम्ही एखादा प्रश्न सोडवाल, आउटपुट बनवाल, तो दाखवणं आणि तो बनवत असतानाच तो समजावून सांगणं. या सगळ्या कृतीचा जो ऑडिओ व्हिडिओ बनेल तो म्हणजे प्रोसेस फोलिओ. आता सिम्युलेशन कसं सोडवायचं हे बघूया बरं. इथे तुमच्यासमोर एक प्रश्न येईल, त्याप्रमाणे अचूक कृती करा. यासाठी तुम्हाला 3 संधी दिल्या जातील, पण अर्थात त्यानंतरही जर तुमचं चुकलं तर तुम्हाला हिंट मिळेल. तसंच MSCITच्या अंतिम परीक्षेचा सराव तुम्हाला रोज करता यावा म्हणून प्रत्येक सेशनच्या शेवटी तुम्हाला एक सेशन कंप्लीशन टेस्ट सुद्धा मिळेल. त्यात तुम्ही ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांच्या मदतीने मार्क मिळवू शकता. आणि होमवर्क नोटमध्ये उद्या येताना पुस्तकामधली कोणती पानं वाचायची हे बघू शकता. अशा पद्धतीने आपण लॅबमधील सर्व नोट्स पूर्ण सोडवून सेशन पूर्ण केलं आहे आणि आता आपण आपल्या पुढील सेशनकडे जाऊ शकतो. अशा पद्धतीने जर तुम्ही रोज एक सेशन पूर्ण केले तर ह्यात शिकलेल्या स्किल्सचा उपयोग तुम्ही रोज वैयक्तिकरित्या कामाच्या ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी अतिशय आत्मविश्वासाने करू शकाल. चला तर MSCIT शिकायला सुरुवात करूया. त्यासाठी तुम्हाला खूप